नमस्कार. आज मी उपासाचं पनीर पॅटीस बनवणार आहे. त्यासाठी मी इथं हा भिजवलेला साबुदाणा घेतलाय, ही मीठ घालून शिजवलेली भगर घेतली आणि 2 उकडलेले बटाटे घेतले आणि हे थोडंसं पनीर घेतले. अगोदर आपल्याला साबुदाणा एका ताटामध्ये ओतून घ्यायचा. यामध्ये ही भगर टाकायची आणि हे बटाटे आपल्याला बारीक किसलेले किसून टाकायचे. हे सगळे बटाटे किसून झालेत. त्यामध्ये आपल्याला थोडा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा, चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरची पावडर. त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची सुद्धा तुम्ही वापरू शकता. उपासाला जिरे खात असेल तर जिरे कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. आता हे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं. हे पीठ आपलं चांगलं मळून झालेले. आता हे थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आणि हे आता पनीरचे आपल्याला चौकोनी तुकडे कापून घ्यायचे. हे पनीर आपलं चौकोनी तुकड्यामध्ये कापून झालेले. पीठही चांगलं भिजलं. इथं आपल्याला हे प्लास्टिक पेपरवर टाकून घ्यायचे. प्लास्टिक पेपरला थोडंसं तूप लावून घ्यायचं. पीठ आपल्याला त्यामध्ये कापून घ्यायचंय कागदावर. हे आपल्याला गोल न थापून चौकोनी थापून घ्यायचं. असं आपल्याला हे चौकोनी थापून घ्यायचं आणि याचे 4 तुकडे करून घ्यायचे. एका बाजूवरती आपल्याला हे पनीर ठेवायचं आणि हे दुसरा तुकडा आपल्याला त्यावरती मांडायचा. यालाही चौकोनी शेप देऊन द्यायचा. आता चौकोनी आकार देऊन घ्यायचा आणि ह्या कडा थोड्या दाबून घ्यायच्या. हे मस्त असे आपल्याला हे 4 पॅटीस तयार झालेत. हे आपल्याला तळून घ्यायचे. हे तेल तापलेले. हे उपासाचं तेल घेतले. तुम्ही तेल किंवा तूप कशाचं तळू शकता. दोन्ही बाजूने आता हे चांगलं रंगावरती भाजले. काढून घ्यायचे. आता हे 4 पॅटीस आपले तळून तयार झालेत. आता हे मध्ये कट करून घ्यायचे. पनीर घातले तुम्ही त्यामध्ये चीज सुद्धा घालू शकता. मस्त हे उपासाचे पॅटीस आपले तयार आहेत. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.